नमस्कार. वेद मान्सूनचा या पुस्तकाचा लेखक आणि मान्सून अभ्यासक कैलास आव्हाड आज आपल्याला मान्सून विषयी माहिती देणार आहे. आता नेहमीप्रमाणे आपल्याला मी मान्सून कसा येतो, कसा त्याचा प्रभाव पडतो याविषयी माहिती देतच असतो. परंतु आता यावर्षी थोडंसं ॲडिशनल माहितीमध्ये तुम्हाला मान्सून समजून सांगण्यासाठी मान्सून येताना आपल्या समुद्रावरील स्थिती काय असते हे पाहावं लागतं. आता याच्यामध्ये मी बऱ्याचदा आपला ग्रुप जो आहे मान्सून अभ्यासक कैलास आव्हाड याच्यावरून जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरून माहिती देत असतो. तेव्हा तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की मान्सून समुद्रावरील तापमान हे बऱ्या अंशी चांगलं असेल तर येत असतं. आता आपला विंडेचा लॉज आहे. याच्यामधून आता आपल्याला या ठिकाणी समुद्राचं तापमान दिसतं, या ठिकाणी दिसतं आणि हा जो पट्टा दिसतो याच्यामध्ये हे जे तापमान असतं समुद्राचं, आता याच्यामध्ये इथं थंड इथल्यापेक्षा इथं थोडंसं उष्ण वातावरण आहे. आता याच्यामध्ये काय होतं का इथून या भागातून बाष्प तयार होतं आणि ते बाष्प या आपल्या भारताच्या भूभागावर येत असतं. जेव्हा ते भूभागावर येत असतं त्यावेळेस आपल्याकडं नेहमी आणि 100% पाऊस होत असतो. परंतु त्याच्यामध्ये काय होत असतं, त्याच्यामध्ये आपल्याला असा कमी दाबाचा पट्टा हा अत्यंत आवश्यक असतो आणि तो जर चांगला असला तर मग त्याच्यामध्ये भारताच्या या मध्य भागामध्ये चांगला पाऊस असतो. आता माझं जे मान्सून पाहण्याचं नेहमीचा प्रकार आहे तो म्हणजे विंड म्हणजे वारे भारताच्या यामध्ये आपला मे आणि जूनमध्ये कसे असतात त्याच्यानुसार या भारताच्या एवढ्या नकाशामध्ये वारे कसे असतात त्यानुसार मी मान्सून सांगत असतो. आता नेहमीप्रमाणे याही वर्षी पहिल्या महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये आता आपल्या 2 ते 4 दिवसांनी रोहिणी नक्षत्र लागणार आहे. रोहिणी नक्षत्रावर आपल्याला जी वारे ही जी आहेत या पट्ट्यातून यावं लागतात. म्हणजे हा कंबोडिया, थायलंड आणि त्याच्यानंतर मलेशिया नंतर हा जो खालचा भाग आहे या ज्या भागातून सिंगापूर वगैरे हा कंबोडिया, मलेशिया, इंडोनेशिया या भागातून आपल्याला मोसमी वारे यावं लागतात. आणि मोसमी वारे जेव्हा ते आपल्या इथं अंदमान निकोबार बेटावर येतात आणि तिथून ते अंदमान म्हणजे या आग्नेय दिशेतून या नैऋत्य दिशेला येतात, या मालदीव आणि आपलं करावती इथून ते भारतामध्ये एंटर करतात, तेव्हा तो नैऋत्य मान्सून पाऊस होत असतो. आणि परंतु ह्या वेळेस झालेलं काय का आपल्याला अजूनही दक्षिण पश्चिम वारे भारतामध्ये येत आहे. आता याच्यामुळं आपल्याकडं या मे महिन्यात पाऊस फार कमी राहणार आहे. आता फार कमी राहणार आहे. आता तो किती राहणार काय राहणार ते शक्यतो हे तापमान जितकं जवळ येईल त्याच्यावर भारतामध्ये म्हणजे भारताच्या हा जो इकडचा भाग आहे या भागामध्ये पाऊस राहील. पण ते आता किती दिवस वातावरण राहतं ते आपण पाहू. आज 21 तारीख आहे. 21 तारीख नंतर आता मी हे स्लाइड करतोय हे तापमान कुठंपर्यंत येते समुद्राचं. आता हे तापमान जेव्हा जर इकडं सरकत असेल तर येणार. आता हे श्रीलंकेच्या बाजूचं तापमान कमी झालेले हे बघा, तुम्हाला कमी समुद्रावरील तापमान कमी झालेले दिसते. आता ते अजून किती दिवस कमी होते ते पाहूया. आता याच्यामध्ये हा जो सोमालियाचा भाग आहे, सोमालियाच्या भागात इथं वातावरण आहे. परंतु एक नेहमी तुम्हाला एक सांगत असतो आणि एक सांगणार आहे. आता सोमालियापासून भारताच्या या भागापर्यंत जवळजवळ 3,000 किलोमीटरचं अंतर आहे आणि अंदमान निकोबार बेटापासून भारताच्या या टोकापर्यंत फक्त 1800 ते 1900 किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे आपल्याला इकडून आलेला पाऊस हा चांगला येत असतो आणि इकडून येणारा पाऊस कमीत असतो. म्हणून आता ह्या वर्षी जर वारे जोपर्यंत इकडून पूर्व दिशेने किंवा इकडच्या बंगालच्या उपसागरातून येत नाही तोपर्यंत आपल्याला पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी राहील. यदा कदाचित जर या आपल्या ह्या भागामध्ये अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागरामध्ये वादळ जर चांगल्या प्रकारे झाले तर याच्यामध्ये पावसामध्ये फरक पडू शकतो. परंतु आपल्याला तोपर्यंत ही जे तापमान दिसतंय याच्यावरच भागून घ्यावं लागणार आहे. आता ही वारे इथून कुठपर्यंत पोचतात आणि ही वारे इथून कुठपर्यंत पोचतात याच्यावर तुम्हाला मी पाऊस दाखवतो. आता आपण आपल्या स्लॉटमधून याच्यावर जाऊया आणि तिथून आपला रेन अँड थंडर याच्यामध्ये जाऊन
ते पावसाचं बघूया. आता या रेनी अँड थंडरमध्ये आपण गेल्यानंतर हे आपल्याला इथं पाऊस हा बेंगळुरू, आता हा कधी 25 तारखेला दिसतोय. आता इथं 25 तारखेला दिसतोय. याच्यामधून अजून हा चालू कधी होतो इथं, आता हे बघा, ते मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं. सोमालियाचा जो सोमालियाच्या समुद्र भागामध्ये जे वातावरण तयार होतं, तिथून आपल्याला फक्त तिथून आपल्याला फक्त पाऊस हा आता हा 21 तारखेचा आपण 22 तारखेचा पाहतोय. हे जे वादळ येतो इथपर्यंत आणि इथं, म्हणजे हे एवढ्याच अंतरामध्ये दिसते. पण तेच जर बंगालच्या उपसागरावरून असतं तर आपल्या महाराष्ट्रापर्यंत, पणजीपर्यंत, इथपर्यंत पाऊस आला असता. आता हा पाऊस कुठपर्यंत आहे हे आता पाहताना हे बघा, 21, 22ला मुंबई, पणजी, हैदराबाद आणि बेंगळुरू. 22ला म्हणजे उद्याच्या पण पावसाचं प्रमाण आता हे किती असेल हे जर बघायचं ठरलं तर काही ठिकाणी 7 ते 8 मिलीमीटर, काही ठिकाणी 4 मिलीमीटर, काही ठिकाणी 7 मिलीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. आणि आता मुंबईच्या समजा ठाणे वगैरे या भागामध्ये जवळजवळ 10.2 म्हणजे 11 मिलीमीटर असा पाऊस होणार आहे. आणि तो उद्याच्या याच्यामध्ये एवढा तो भाग घेणार आहे. आणि इथल्या समुद्राच्या तापमानामुळं आपला हा जो पूर्वोत्तरीय राज्य, या पूर्वोत्तरीय राज्यामध्ये तो पाऊस होणार आहे. आता हा पाऊस किती दिवस आहे तर आपल्याला याच्यातून पाहताना कमी जास्त प्रमाण होणार आहे. आता मी आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सांगितलं होतं का मान्सून किंवा पाऊस, या वर्षीचा पाऊस शक्यतो महाराष्ट्राच्या या सातारा, सोलापूर, नांदेड, बीड या भागातून नागपूरपर्यंत राहील. आणि वरचा जो भाग आहे मालेगाव वगैरे, अकोला, नागपूर हा जो भाग आहे इकडचा, म्हणजे पाऊस होताना या अशा लेवलला जाईल. आणि हा जो म्हणजे ही जी वारे, या वाऱ्याच्या हिशोबाने पाऊस जाईल. आणि ही जी वारे, या वाऱ्याच्या हिशोबाने या वरच्या भागामध्ये म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये यावर्षी पाऊस कमी राहणार आहे. आता उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी राहण्याचं कारण ही जी वारे आहे, उष्ण वारे, या वाऱ्यांमुळे या भागामध्ये बाष्प येऊन देत नाही. आणि ही जी आहे, आता ही जी बाष्प आहे ही चांगल्या प्रकाराची जरी असली, परंतु ही सह्याद्रीची पर्वतरांग आहे. या पर्वतरांगेमध्ये तुम्हालाही माहिती आहे आणि मी नेहमी सांगत असतो 3000 ते 4000 फूट वरती ढग जातात. आणि त्याच्यानंतर जो पाऊस येईल तो आपल्याला होत असतो. आणि त्याचं प्रमाण शक्यतो भरपूर राहिलं असं काही नाही. आता ही जी सोलापूर साताराचा जो हा खालचा भाग आहे, आणि ह्यामध्ये कर्नाटक आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा हे जे आपला सीमावर्ती भाग आहे, याच्यात पाऊस का होतो तर सातारा ते बेळगाव, या बेळगावीपर्यंत डोंगरांची उंची कमी असल्यामुळे ही वारे अशी सरळ घुसतात आणि चांगला पाऊस घेऊन येत असतात. परंतु आपल्याला जो पाऊस पाहिजे असतो तो मेन म्हणजे या बंगालच्या उपसागरात आहे. बंगालचा उपसागर आपल्या 4 महिन्याच्या म्हणजे 120 दिवसापैकी 80 दिवस हा चांगला पाऊस देत असतो. आणि अरबी समुद्र उरलेले 40 दिवस पाऊस देत असतो. आता उरलेले 40 दिवस हा रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा असतो. तो पाऊस आपला मराठी महिने श्रावण आणि भाद्रपद या महिन्यात असतो. त्याच्यानंतर आपले जे पहिले जे 2 नक्षत्र असतात म्हणजे ज्येष्ठ आणि आषाढमध्ये हा नैऋत्य मान्सून पाऊस असतो, म्हणजे बंगालच्या उपसागरातून असतो. आणि अश्विन कार्तिक महिन्यामध्ये सुद्धा जो रिटर्न मान्सून म्हणतो तो इकडच्या महिन्यामधून पाऊस येत असतो. म्हणून मी म्हणतो का बंगालचा उपसागर आपल्याला मान्सून 80% देत असतो आणि अरबी समुद्र 20% देत असतो. आता बऱ्याचदा तुम्हाला निनो आणि अल निनो याविषयी माहिती देत असतात. आता निनो अल निनो ही तुमच्या दृष्टीने काय असेल ते मला माहीत नाही, आणि माझ्या दृष्टीने काय असेल ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. लिनो अल निनोचा जो प्रभाव आहे तो भारतामध्ये फार कमी प्रमाणात होतो. याला कारण असं आहे, हा जो भाग आहे लिनो अल निनोसाठी हा म्हणजे हा बंगालचा उपसागर, हा अरबी समुद्र, हा हिंदी महासागराचा पट्टा आणि हा प्रशांत महासागर आणि पॅसिफिक महासागराचा काही भाग मिळून तो तयार झालेला असतो. आता याच्यामध्ये पाहताना तुम्हाला एक सांगतो, बऱ्याच लोकांना माहिती का पाऊस हा या
पेरू इथून म्हणजे हा जो अमेरिकेचा US चा दक्षिण अमेरिकेचा जो भाग आहे हा पेरू इथून पाऊस पृथ्वीच्या चक्रानुसार असा सरळ रेषेत येत असतो. आणि हे बघा, हे जे लिनो अल्निनोचे जे दिसतं, समुद्राचं तापमान वाढलं म्हणजे लिनो अल्निनो होत असतो असं जे सांगतात, त्याचा प्रभाव या खालच्या पट्ट्यामध्ये होत असतो. आणि त्या पट्ट्यामध्ये आपण 80% बसत नाही. 80% बसत नाही म्हणजे आपल्याला हे बघा, आपण या लिनो अल्निनोच्या सरळ त्या रेषेमध्ये म्हणजे पृथ्वी ज्या कोनात फिरते, ज्या अंशामध्ये फिरते, त्या अंशाच्या आपल्याला फार कमी प्रमाणात हे होतात. आणि ही वारे शक्यतो फार कमी प्रमाणात येतात, कारण हे तापलेलं जे तापमान, वाढलेलं तापमान आहे, याचं बाष्प हे शक्यतो आपल्यापर्यंत येत नाही. आणि आता जर तुम्हाला हे वाटत असेल, बाष्प शक्यतो जास्तीत जास्त 1 ते 2,000 किलोमीटर पर्यंत फिरत असतं आणि त्याच भागामध्ये तो पाऊस होत असतो. याच्यापेक्षा जास्त लांबीला बाष्प तयार राहत नाही आणि ते टिकतही नाही. आता तुम्ही म्हणाल तर ह्या ठिकाणावरून आपलं डिस्टन्स कसं काढायचं, तर ते तुम्हाला दाखवतो. आता हे जे डिस्टन्स आहे, आता जो आपल्याला काढायचे, या डिस्टन्स काढताना ह्या ठिकाणाहून आपल्याला काढायचं. इथं जे निनो अल्निनोचं बरेचदा सगळे सांगतात की या प्रशांत महासागराचं तापमान वाढल्यामुळं आपल्याकडे यावर्षी कमी प्रमाणात पाऊस होईल. आता त्याचं जे आहे हे डिस्टन्स मी तुम्हाला सांगतो. ह्या पॉईंटपासून भारताचं अंतर किती आहे, जवळजवळ आपल्या कन्याकुमारीपर्यंत 4,725 किलोमीटर इथपर्यंत हे बाष्प कधीच येत नाही. कारण हे जर येत असतं तर आपल्याला इतर वेळेस हे हवामान असतं, त्यावेळेस पाऊस येत नाही आणि तो आत्ताही येणार नाही. आता वारे जरी येत असले तर आता हे बघा, इथं सुद्धा सोमालियाच्या याच्यामध्ये 5,300 किलोमीटर आहे. आता बाष्प येण्यासाठी आपल्याला किती अंतर लागतं हे तुम्हाला सांगतो. डिस्टन्स मध्ये जर मोजायचं ठरलं, आता आपल्याला या अंदमान निकोबार मध्ये पाऊस आल्यानंतर तो पाऊस आपल्याकडे येत असतो म्हणजे हे झालं 1,540 किलोमीटर. म्हणजे जास्तीत जास्त अरबी समुद्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेपर्यंत पोहोचायला मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त 2,000 किलोमीटर एवढ्या प्रमाणावर, एवढ्या लांबीवरच बाष्पाचं प्रमाण टिकून राहतं. याच्यापेक्षा जास्त लांबीवर बाष्प टिकत नाही आणि त्याचा पाऊस होत नसतो. म्हणून लिनो अल्निनो हा भारतासाठी जर शक्यतो कुचकामी आहे. कारण भारतामध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे, हे हिमालयन पर्वतरांग, हा बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि राजस्थानचे वाळवंट हाच आपल्याला पावसाचा केंद्रबिंदू आहे. आता किस्सा असा आहे, आपल्याकडं आता मे महिन्यामध्ये पाऊस का पडणार नाही, याला कारण असे, आता जो रोहिणी नक्षत्र आहे याच्यात पाऊस कमीत कमी प्रमाणात का होणार आणि या वर्षाचा पावसाळा कसा असेल हे तुम्हाला सांगताना मी सांगेन. पावसाळ्याच्या आपल्या अंतरानुसार किंवा तापमानाच्या नियमानुसार पावसाळा होताना त्याला किती प्रमाणामध्ये आणि किती हे असावं लागतं ते तुम्हाला सांगतो. आता हा जो आपला भाग आहे, ही पश्चिमी वारे जी आहे ही बघा, लाहोर, लेह आणि पार याच्यामध्ये चीनमध्ये आणि नेपाळ वगैरे या भागात जाते. म्हणजे हा तिबेटचा भाग आहे, तिबेटच्या पठारावर जाऊन राहिली. ही वारे इतकी वेगवान आहे. आता या वाऱ्यांची जर गती तुम्हाला पाहिजे असेल तर ही इथे किती आहे, 23 किलोमीटर. पावसाला रात्र 15 ते 16 किलोमीटर इथपर्यंतच लागतं आणि कमीत कमी स्पीड कमी असतं ते आता 2 किलोमीटरच्या जवळपास लागतं. आणि पाकिस्तानमधून जी वारे आपल्याकडे किंवा या वाळवंटातून वारे जी घुसतात ती वारे बघा 25 किलोमीटर या वेगाने भारतामध्ये घुसत आहे. याच्यामुळं आपल्याकडे सध्याचा पाऊस जोपर्यंत ही पश्चिमी वारे आहे तोपर्यंत पाऊस होणार नाही. आता याच्यामध्ये 1 तारखेनंतर इथे बंगालचा उपसागर आणि त्याच्यामध्ये अरबी समुद्रामध्ये 1 तारखेला इथे एक कमी दाबाचा पट्टा तयार होतो
आणि 1 जूनला जर आपल्या भारतामध्ये पाऊस आला तर तो चांगला राहील. आणि त्यानंतर वादळाची स्थिती या दोन्ही समुद्रावरील वादळाची स्थिती चांगली असेल आणि त्या वादळातून वादळे जर आपल्यापर्यंत त्या पाऊस घेऊन येत असेल तर आपल्याकडे पाऊस 15 मे ते शक्यतो 25 मे पर्यंत चांगला राहील. 25 जून पर्यंत चांगला राहील. अन्यथा फक्त आपल्याला आत्ता 25 जून पर्यंत जास्तीत जास्त 2 ते 3 पाऊस होणार आहे आणि यात तुमची पेरणी होणार नाही. आता आपल्याला यावर्षी पेरणीसाठी दिवस शक्यतो आद्रा नक्षत्र म्हणजे ते 7 जून नंतर 7 ते 21 म्हणजे 7 ते 15 दिवस 21-22 तारखेला म्हणजे 25 जून नंतर आद्रा 25 जूनच्या दरम्यान जे आद्रा नक्षत्र लागेल त्या आद्रा आणि त्याच्यानंतर ते जे येणारं आपल्या मराठी भाषेत थोरला कवर हे जे पुनर्वसू जे नक्षत्र लागेल त्यामध्ये जर चांगला पाऊस झाला तर आपल्याला पेरणी करता येणार आहे. अन्यथा यावर्षी पावसाचं प्रमाण खूप कमी असल्यामुळे सध्याच्या काळात ही जी वारे जोपर्यंत यांची दिशा बदलत नाही आणि यांची दिशा बदलण्यासाठी जोपर्यंत ताकदवान चक्रीवादळ तयार होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रावर शक्यतो हा जो महाराष्ट्राचा वरचा भाग आणि हा जो इकडचा उत्तर महाराष्ट्र आणि हा दक्षिण महाराष्ट्र याच्यामध्ये दक्षिण भारत आणि हा उत्तर भारत याच्यामध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी राहणार आहे. आणि पावसाचं प्रमाण फक्त चांगल्या प्रकारे या पूर्वोत्तर राज्यामध्ये थिंबू, इटानगर, इम्फाळ आता जो आपले शिवण आहे त्याच्यानंतर बिहारचा काही भाग यामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस राहील. कारण मान्सूनची एक शाखा तुम्हाला नेहमीच माहिती आहे की बंगालच्या उपसागरातून इथपर्यंत पोहोचत असते. परंतु दुसरी जी मेन शाखा जी आहे मान्सूनची जी आपली केरळपासून आतमध्ये महाराष्ट्रामध्ये घुसते आणि जी पूर्ण भारतासाठी जो चांगला पाऊस देते ती मे नंतर म्हणजे 25 मे पासून जो पावसाळा सुरू होतो त्यापासून तर 25 जूनपर्यंत म्हणजे जवळजवळ 30 दिवस याची ताकद कमी असणार आहे. आणि त्यात तुम्हाला सांगतो परत एकदा जेव्हा समुद्रावर अशा पद्धतीचं तापमान तयार होईल आणि ती वारे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरातपर्यंत ती वारे येतील तेव्हा महाराष्ट्रासह इतर राज्यामध्ये चांगला पाऊस होईल. अन्यथा यावर्षी पाऊस बऱ्याच प्रमाणात कमी आहे. पेरणी करताना दक्षता घ्यावी. थोड्याशा पावसावर तुम्ही धुळपेर किंवा इतर काही पेरण्या करायच्या थांबवाव्या. शक्यतो खरीपाची पिकं कमीत कमी पाण्यावर असलेली ती करा. ज्या शेतकऱ्यांना परत एकदा मागील वर्षाप्रमाणे परत एकदा सांगतो ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांनी जास्त पाण्याची पिकं करावी. आणि अतिजिरायतामध्ये जिथं पावसाचा किंवा मातीचा संबंध कमी आहे जिथं जास्तीत जास्त मुरमाड जमीन आहे त्या ठिकाणावर पेरणी थांबवली तरी चालेल. कारण या ठिकाणी जर पेरणी जरी नाही झाली तरी तुम्हाला रब्बीमध्ये जो आपला ऑगस्टमध्ये जो पाऊस असतो त्यामध्ये तुम्ही ज्वारी किंवा इतर रब्बीची पिकं पेरली तर त्यामधून तुम्हाला चांगले इन्कम भेटू शकतं. आता पेरणी करताना रिस्क घेऊन करावी. असेल जेवढं ताकद तेवढीच करावी. अन्यथा नाहक पेरून खते टाकून तुम्ही नुकसानमध्ये जाऊ नका. कारण हा पाऊस ह्याही वर्षी पावसाचं प्रमाण या वाऱ्यांमुळे फारच कमी आहे. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते वाऱ्यांची गती जी आहे ही जर गती अशा पद्धतीचे वारे आता ही 27 किलोमीटरची जी वारे ती इतक्या वेगाने भारतामध्ये येत आहे तर तिथे ते तुम्हाला मान्सून घेऊन यायला तयार होत नाही. कारण मान्सूनची बाष्प जोपर्यंत इथपर्यंत आणली जात नाही तोपर्यंत पाऊस होत नाही. जर आपल्याला त्या पद्धतीचं जर पाहायचं असेल परत तुम्हाला एक सांगतो सध्या मान्सूनचा जो हा स्लॉट आहे तुम्ही म्हणाल बाबा या इकडच्या बाजूने जे समुद्राचं तापमान वाढतं आपल्या भारत आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून याचं तुम्हाला कसा पाऊस पडेल हे तुम्हाला दाखवतो आणि त्याचं प्रमाण हे बी दाखवतो. आता हे बघा सध्या 22 ते 23 तारखेपर्यंत म्हणजे 3 ते 4 दिवस इथे या भागात आणि सोमण्यापाशी वातावरण चांगले असल्यामुळे हे बघा सगळं पाऊस इकडे ते तिकडचे जे बाष्प तयार झालेलं हे सगळं इथून घेऊन ह्या आपल्या पूर्वोत्तर राज्यात आणि ह्या पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाते. आता पश्चिम बंगालमध्ये किती तारखेला कोणता पाऊस होईल हे तुम्हाला दाखवतो. हा कोलकाता नंतर इथं उद्या संध्याकाळी कृष्णानगर
आणि भाटपारा या ठिकाणी उद्या एकदम मोठा पाऊस म्हणजे 23 मिलीमीटर म्हणजे शांतीपूर, राणीघाट आणि चगढा आणि कल्याणी या भागामध्ये उद्या मुसळधार ते मुसळधार पाऊस 22 तारखेला 10 PM ला राहील. 10 PM ला म्हणजे सकाळी हा पाऊस दिसेल तुम्हाला. ह्या वाऱ्यांचा म्हणजे तुम्हाला जे मी तापमान सांगितलं होतं, ही तापमानातली वारे जे आहे म्हणजे तापमानातलं बाष्प आहे, या तुम्ही श्रीलंकेच्या ह्या कोपऱ्यातलं जे बाष्प आहे, हे बाष्प इथून सरळ ह्या टोकापर्यंत गेले आणि इथेही वारे टर्न होत आहे. टर्न झाल्यामुळे हा पाऊस इथं अटकला आणि हा थांबून या भागामध्ये होत आहे. तरी आता तुम्हाला हे अभ्यासासाठी अशा प्रकारचे क्लिप केले आहे. आणि परत एकदा सांगतो, मी कुणालाही मान्सून सांगत नाही. मान्सून कसा येतो, कसा असतो आणि तो कसा पाहायचा असतो याविषयी माहिती देत असतो. मी मान्सूनच्या शक्यतो शेतकऱ्यांना शिकवण्यासाठी आणि इतर जी शालेय मुलं असतात, जे व्हिडिओ पाहतात, त्यांना शिकवण्यासाठी अशा पद्धतीचे व्हिडिओ करत असतो. मी मान्सून कधी सांगतही नाही आणि कधी पाहते नाही. तुम्ही यातून शिकायचं आणि याच्यातून तुम्हाला अभ्यास करायचा असतो आणि ही तुमच्या मुलांनाही शिकवायचं असतं. कारण मान्सून मी सांगणार होणार आणि तो जर नाही झाला, तो शिव्याशाप खाण्यापेक्षा तुम्ही त्याच्यात शिकून स्वतः पाहायचं असतं आणि स्वतः त्याच्यातला अनुभव घ्यायचा असता, जेणेकरून तुमची येणारी पुढली पिढी मान्सून अभ्यासक होईल. कारण आपली मागच्या पिढी जे आपल्या आजोबा पंजोबा आणि खापर पंजोबा, आपल्याकडं ॲप आहेत, ॲपच्या हिशोबाने आपण पाऊस पाहतो. परंतु ती लोक फक्त अंदाजानुसार पाऊस ठरवत होती आणि त्यावेळेस शक्यतो पवनचक्के नसल्यामुळे वाऱ्याच्या गती कमी होतात म्हणून पाऊस व्यवस्थित होत होता, किंवा पडला तर 10 वर्षातून दुष्काळ पडत होता, त्यापेक्षा जास्त नाही. आणि त्यांना पाऊस माहिती असल्यामुळे ते कमी पाण्यावरही पिके घेत होती आणि त्यांचं उत्पादनही चांगलं होतं. आता आपल्याकडे कमी पाण्यावर आपण जास्त उत्पादनही घेऊन आपल्याला त्याचं फायदा काहीच होत नाही, तोटाच होत असतो. कारण आपण आता खतांच्या मागे लागल्यामुळे जमीन नापीक करत चाललो आणि वृक्षतोड केल्यामुळे जमीन सपाट करत चाललो. म्हणून तापमानाचा जो प्रकार आहे, सरकार आणि जनता यांच्या निवारा आणि निवासस्थानासाठी आणि शोबाजीसाठी जी जंगलतोड चालू केली आणि ते डोंगर सपाटीकरण करायचं काम चालू आहे, त्यातून आपला पाऊस बऱ्याच अंशी कमी होणार आहे. आणि असा कमी होत 20 ते 25 वर्षामध्ये महाराष्ट्राचा नाही, भारताचा जो भाग आहे तो राजस्थान सारखा बराचसा शुष्क होणार आहे. आले तर पाणी, नाही तर आपली पाण्या वाचून हाल. कारण डोंगर तोडू राहिले तुम्ही, झाडं वृक्ष तोड करू राहिले, जंगल सपाट करू राहिले आणि त्याचा प्रकार तो तुम्हाला थोड्याच दिवशी अनुभवाला भेटणार आहे. कारण सरकार हे आता येड्यांच्या मागं म्हणजे शहाण्यांच्या मागं लागून येड्यांच्या जमिनी खतम करते, जमिनी खतम करून जंगल खतम करते, जंगल खतम करून आता पाऊसही खतम करणार आहे. जय हिंद, जय भारत.